नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचं आपलं लेक्चर जे असणार आहे ते तलाठीसाठी गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती असणार आहे. ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच मागच्या एक्झाम मधील आपण पेपर मधील क्वेश्चन इथे सॉल्व्ह करणार आहोत. ओके, मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहेत ते यवतमाळ एक्झाम मध्ये पडलेले क्वेश्चन्स आहेत. ओके, आणि याचा तुम्हाला फायदा होईल कारण तुम्ही जर पेपर पॅटर्न बघितला असेल तर पेपर पॅटर्न मध्ये पूर्ण जे एक्झाम आहे ते सेम टाईपचे एक्झाम्पल रिपीट झालेले आहेत. मग तुम्हाला ते टाइप्स जे आहेत ते जास्तीत जास्त इथे कव्हर करायचे आहेत जेणेकरून आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. मग तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचा खूप फायदा होईल. त्यामुळे हे जे एक्झाम्पल आपण घेतोय ते सोडवून तुम्ही त्या टाईपचे एक्झाम्पल जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. चला लेक्चरला सुरुवात करू. बघा पहिला क्वेश्चन काय आहे, एकदम सिंपल असा हा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये बघा, अ चे आजचे वय ब च्या वयाच्या तिप्पट आहे. ओके, आता अ म्हणजे आपण ए घेऊया आणि ब म्हणजे बी घेऊया. ओके, आता काय सांगितलेलं आहे, अ चे म्हणजे ए चे आजचे वय जे आहे ते ब च्या तिप्पट आहे म्हणजे 3B आहे. बरोबर, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 28 वर्ष असल्यास, ओके, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज म्हणजे ए प्लस बी इक्वल टू किती सांगितलेलं आहे तुम्हाला, 28. ओके, असल्यास अ चे 3 वर्षानंतरचे वय किती. ओके, अ चं वय विचारलेलं आहे. आता तुम्हाला अ बरोबर 3B मिळालेलं आहे, तुम्ही ते डायरेक्ट टाकू शकता. 3B प्लस बी बरोबर 28 म्हणजे 4B बरोबर 28. आणि हे जे 28 आहे तुम्ही बी इकडे ठेवून हे भागिले करू शकता. 4 × 7 = 28 म्हणजे तुमचं बी बरोबर 7 आलेलं आहे. बरोबर, म्हणजे बी जर 7 आलेलं आहे तर तुम्ही अ किती असणार आहे, अ बरोबर 3 × 7 म्हणजेच किती, 7×3 = 21. आता हे 21 जे झालेलं आहे अ चे वय, ओके, हे आजचं वय झालेलं आहे. तुम्हाला 3 वर्षानंतरचे विचारलेलं आहे म्हणजे +3 करा, आलं उत्तर 24. 24 इज राईट आन्सर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. आता बघा, हे वयाचं गुणोत्तर व प्रमाण याच्यावरती सारखे सारखे एक्झाम्पल रिपीट होत आहेत. ब्लड रिलेशनशिप आहे, नातेसंबंध आहे, याच्यावरती क्वेश्चन जे आहेत ते वारंवार रिपीट होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता या टाईपचं गणित आहे, याला शॉर्टकट सुद्धा आहे. ओके, शॉर्टकटच्या आधी मी तुम्हाला स्टेप वाईज सांगतो की हे कसं सोडवायचं आहे, मग त्याचा तुम्हाला फायदा होईल. ओके, तर बघा काय सांगितलेलं आहे, एका शेतात काही गुरे व काही गुराखी आहेत. ओके, गुरे व गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 62 दिलेली आहे आणि डोक्यांची संख्या 17 दिलेली आहे. तर त्या ठिकाणी गुरे व गुराखी किती आहेत. ओके, दोन्ही सुद्धा विचारलेले आहेत, गुरे व गुराखी. आता आपण एक्स म्हणजे काय मानू, गुरे मानू. ओके, म्हणजे एक्स आपण इथे गुरे घेऊ आणि वाय जे आहे ते आपण गुराखी घेऊ. ओके, हे ट्रेडिशनल मेथड झाली, पण याला शॉर्टकट आहे तो मी घेईनच. बघा, आता तुम्हाला माहिती आहे गुरांच्या पायांची संख्या दिलेली आहे. गुरांना पाय किती असतात, 4 असतात. ओके, गुरांना पाय 4 असतात म्हणजे काय होणार आहे, 4x. आणि गुराखी म्हणजे माणूस असणार आहे, त्याला 2 पाय असणार आहेत म्हणजे +2y. आणि पायांची टोटल संख्या किती दिलेली आहे, 62. आणि त्यांच्या डोक्यांची संख्या म्हणजे x अधिक y बरोबर ही किती दिलेली आहे, 17. आता जर तुम्ही हे सोडवायला गेला तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे मल्टिप्लाय तुम्ही 4 करा किंवा 2 करा, काही तुम्ही कराल तसं ते तुम्हाला सोपं जाईल. आपण 4 ने मल्टिप्लाय करू, इथे 4x झाले, इथे 4y झाले आणि 17 चोक 68 झाले. बरोबर, हे 68 झाले. आता तुम्ही याची जर वजाबाकी केली तर काय झालं, -2y बरोबर 68 मधून 62 गेले, किती राहिले 6 -6 म्हणजेच y बरोबर किती आलं, 6 म्हणजे y आलं 3. आता y कोण आहे, गुराखी. ओके, आपण इथं गुराखी घेतलाय म्हणजे 3 कुठे आहे बघा, गुरे व गुराखी 3 पहिल्यानं म्हणजे फर्स्ट आन्सर इज राईट आन्सर. आता याला शॉर्टकट आहे. ओके, हा शॉर्टकट कसा आहे, हे ट्रेडिशनल मेथड घेण्यामागचं रिझन काय आहे, कारण ही जर मेथड तुम्ही वापरली तर यालाच शॉर्टकट आहे. हे तुम्ही लिहत बसायचं नाही, 4x + 2y = त्यांच्या पायांची संख्या किंवा x + y म्हणजे डोक्यांची संख्या असं घ्यायचं नाही. तर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट तुम्हाला असं विचारलं तर तुम्ही डायरेक्ट डोक्यांची संख्या किती दिलेली आहे ती लिहून घ्यायची. डोक्यांची संख्या दिलेली आहे 17. ओके, आता तुम्हाला गुरे काढायचे. ओके, गुरे काढायचे असतील तर त्यावेळेला तुम्ही काय करणार, गुरे काढायचे असतील तर तुम्हाला गुराख्यांनी गुणायचं. ओके, गुराख्याचं कसं असतं तर तुम्हाला गुराख्याला पाय किती असतात हे तुम्ही बघायचे. गुराख्याला पाय किती असतात, 2 असतात. बरोबर, तर गुणिले 2 करायचं, झालं किती, 17 × 2 = 34.
ओके, तर हे 34 जे आहे ते तुम्हाला पायांची एकूण संख्या आहे त्याच्यातून वजा करायचं आहे. ओके, मग आता हे पायांची संख्या 62 आहे. 62 मधून तुम्ही आता 34 वजा करा तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 28. आता हे जे 28 आहे, या 28 ला तुम्हाला काय करायचं आहे? दोघांच्या पायांची संख्यांचा, म्हणजे आता समजा गुराला किती पाय असतात? 4 असतात आणि गुराख्याला किती असतात? 2 असतात. तर त्यांची वजाबाकी करायची. किती येते? 2 येते. मग ह्या आलेल्या 28 ला त्यांच्या फरकाने भागायचं, म्हणजे 2 ने भागायचं. तर उत्तर किती आलं? 14. बरोबर. आणि हे 14 म्हणजे काय असणार आहेत? गुरे असणार आहेत. ओके, म्हणजे बघा पर्याय क्रमांक 1 इज राईट आन्सर. समजलं नसेल तर मी आता परत रिपीट करतो. ओके, हे क्लीन करतो आता. ओके, तर परत बघा, रिपीट करतो. काय सांगितलं मी तुम्हाला? गुरे आणि गुराकी. तर तुम्ही शॉर्टकट बघा, तुम्हाला गुरे काढायचे. गुरे काढताना डोक्यांची संख्या गुणिले काय करायचं? गुरे काढताना गुराख्यांच्या पायांची संख्या करायचं आहे. ओके, 2 केलं, 17 दुनी 34. ओके, आणि हे कशातून वजा करायचं? पायांच्या संख्येतून. 28 आलं. ओके, आता हे 28 जे आलेलं आहे याला त्यांच्या पायांचा जे डिफरन्स आहे, ओके, गुराला पाय असतात 4, गुराखेला असतात 2, त्यांचा डिफरन्स भागिले 2 करायचे, म्हणजे आलेलं उत्तर हे असणार. आता इथं जर तुम्हाला गुराखी काढायचं असतं, तर तुम्ही काय केलं असतं? 17 गुणिले गुरांचे पाय असतात 4, बरोबर. तर तुम्ही आता हे 17 चोक 68 आणि हे 62, बरोबर. डिफरन्स किती आला? 6. आणि भागिले तुम्ही काय करणार? डिफरन्स किती आहे? 2, म्हणजे उत्तर किती आलं? 3. बरोबर आलं हे. आता तुम्हाला हे सांगतो मी की इथे 2 नेच का मल्टिप्लाय करायचं, इथे 4 नेच का करायचं. तर बघा, लक्ष द्या, मी सूत्राचं एक्सप्लेनेशन सांगतो. आपण इथे 4x प्लस 2y येत होतं, बरोबर, इक्वल टू पायांची संख्या किती होतं? 62. आणि इथे x प्लस वाय येत होतं आणि इथे होत होती डोक्यांची संख्या. तर बघा, ज्या वेळेला आपण वाय काढत असतो, ओके, वाय म्हणजे काय? गुरांची संख्या काढत असतो, त्यावेळेला आपण इथे 4 जे आहे ना, याने इकडे मल्टिप्लाय करत असतो, बरोबर. आणि याला पण मग आपण इथे 4 ने मल्टिप्लाय करतो. आणि जर आपल्याला एक्स काढायचं असेल तर आपण 2y ने मल्टिप्लाय करणार. म्हणून इथे जे हे असतं, जे जे काढायचे आहेत त्याच्या उलट्या, म्हणजे त्याच्या अपोजिटला कोण आहे? गुरेला गुराके आहेत, तर गुराक्यांनी ते मल्टिप्लाय करायचं असतं. आणि बघा, हे आपण 62 मधून यांची वजाबाकी करतो आणि यांचा जो डिफरन्स आहे, बरोबर, यांचा डिफरन्स बघा, आता इथे तुम्ही बघाल तर त्यांच्या पायांचाच डिफरन्स येतो, कारण इथं आपण जर आता 4 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे गुरांच्या पायाने मल्टिप्लाय करतोय आणि इक्वल होतं हे, आणि मग यांचा डिफरन्स येतो, मग त्या डिफरन्सने इकडे भागिले होतं ह्यांची वजाबाकी. म्हणूनच काय करायचं आहे? हे लिहत न बसता डायरेक्ट तुम्हाला डोक्यांची संख्या इथली घ्यायची आहे, गुणिले ज्याचे काढायचे त्याच्या बरोबर कोण आहे त्याने गुणिले करायचं, त्यांची पायांच्या संख्येतून वजाबाकी करायची आणि आलेल्या उत्तराला तुम्हाला त्यांच्या पायांच्या डिफरन्सने भागायचं आहे. हे येणारं तुमचं उत्तर असणार आहे. ओके, आता तुमच्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो इथे, हे तुम्हाला होमवर्क असेल. ओके, समजा तुमच्याकडे आहेत रिक्षा आणि सायकली. ओके, ह्या तुमच्याकडे आहेत. ओके, आता तुम्ही कन्सिडर करा की तुमच्याकडे कसं असणार आहे. आता इथे रिक्षा आणि सायकल आहेत, तर तुम्हाला आता समजा रिक्षांची चाकं आहेत 9, किंवा टोटल तुम्ही असं कन्सिडर करा, टोटल तुम्हाला चाके आहेत 21 आणि हँडल आहेत, ओके, हँडल आहेत तुमच्याकडे 9. तर तुम्हाला हे एक्झाम्पल असेल की काही रिक्षा आहेत आणि काही सायकली आहेत, त्यांच्या पूर्ण दोघांच्या चाकांची बेरीज 21 येते आणि हँडल 9 आहेत, तर रिक्षा किती आणि सायकली किती. ओके, हे तुम्हाला होमवर्क असेल, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर मेन्शन करा. बघू नेक्स्ट. आशा करतो तुम्हाला हे आवडलं असेल. वाटलं तर आपण याच्याविषयी एक सेपरेट लेक्चर बनवू आणि त्याच्यामध्ये फक्त याच्याविषयी एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू. बघा, एका रांगेमध्ये 12 फूट अंतरावर एक झाड आहे, तर पहिल्या व 5व्या झाडातील अंतर किती? आता हे डायरेक्ट कसं असतं, हे जे जास्त घाईघाईमध्ये सोडवायला जातात ते डायरेक्ट गुणिले 5 करतात आणि चुकतात, 12 पंचे 60 होतं. तर तसं नसतं. बघा, पहिला आणि दुसरा तिसरा, तर त्यांच्यामध्ये जर जागा किती असतात तर 1 आणि 2च असतात. तसं तुम्ही आता चौथा आणि 5वा घ्याल, हे काय एकदम सिंपल आहे, जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही. इथे 1, 2, 3 आणि 4 एवढंच त्यांच्यामध्ये जागा असतात. म्हणून काय करायचं असतं की तुम्हाला पहिला आणि 5वा विचारले तर वजा 1 करायचं 5 मधून. ओके, म्हणजेच काय तुम्ही करणार? 12 गुणिले 4 करणार, 12 चौक 48. ओके,
म्हणजे पर्याय क्रमांक 1 इज राईट आन्सर. फक्त चुकण्यासाठी बघा इथे 60 पण घेतलेला आहे, 12×5 = 60 करू शकतात. फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने सोडवायचं आहे. नेक्स्ट बघू. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या ओळखा. अशा टाईपचे एक्झाम्पल आहेत, ते वारंवार विचारले जातात, तर तुम्हाला याची खूप प्रॅक्टिस ठेवावी लागते. तर बघा 17, तुम्ही आता हे पॉज करा आणि तुम्ही थोडंसं लॉजिक लावा. तर बघा 17 + 3 नंतर 20 + 3 बरोबर. त्यानंतर 9 × 2 आणि 18 इथे काय येणारी संख्या असणार आहे बरोबर. आता तुम्ही 18 दुनी 36 म्हणाल तर इथे नाही आहे, पण 9 दुनी 18 आणि इकडे जर तुम्ही कराल तर 9 त्रिक 27 येऊ शकतं, म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 बरोबर. 9 × 2 9 × 3 9 × 4 असा याचा सिक्वेन्स असणार आहे आणि याचा जो असणार आहे ते +3 +3 म्हणजे 9 त्रिक 27. पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे याचा. हे सगळे एक्झाम्पल आहेत ते यवतमाळ एक्झामला पडलेले आहेत. आता हे जे आहे ते ब्लड रिलेशनशिप वरचं एक्झाम्पल आहे. ओके, तर नातेसंबंधावरती आहे. आपण ऑलरेडी नातेसंबंधावरती एक लेक्चर बनवलं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर बघा आता इथे तुम्हाला थोडक्यात रिपीट करतो. जर स्क्वेअर घ्यायचा ज्या वेळेला पुल्लिंग असेल त्यावेळेला, सर्कल घ्यायचा ज्या वेळेला स्त्रीलिंग असेल त्यावेळेला, आणि जर आता वडील आणि मुलगा दाखवायचा असेल, ओके, तर हा वडील असणार आणि खालच्या साईडला मुलगा असणार. ओके, मुलगी असेल तर मग गोल असणार. आणि जर नवरा बायको दाखवायचे असतील तर डबल रेष असेल. ओके, बहीण दाखवायची असेल किंवा भाऊ दाखवायचा असेल तर सिंगल रेष असेल, असं असणार. आणि हे झालं वडिलांचं जनरेशन, हे झालं मुलांचं जनरेशन. ओके, असं तुम्ही कन्सिडर करा. मग आता ह्याच्यामध्ये बघू काय होते. राज हा कुमारचा मुलगा आहे. ओके, कुमार सांगितलेला आहे. ओके, तर कुमार काय असणार आहे, चौकोनात असणार आहे. त्यानंतर राज सांगितलेला आहे. ओके, म्हणजे राज पण चौकोनात येणार आहे बरोबर. आता स्वरा ही रजनीची मुलगी आहे. स्वरा जी आहे ती काय आहे, रजनीची मुलगी आहे. रजनीची मुलगी आहे म्हणजे रजनी पण असे आहे आणि हे असं आहे. आता कुमार हे रजनीचे सासरे आहेत. म्हणजे काय आहेत, कुमार हे रजनीचे सासरे आहेत, म्हणजे कुमारच्या मुलाची ही बायको आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, इथे तुम्ही रजनी घेऊ शकता. ओके, रजनी आणि त्याला गोल करून हे डबल याच्यामध्ये होईल. आणि ही स्वरा जी आहे ती इथे खाली असणार आहे बरोबर. इथे स्वरा आहे. मग आता तुम्हाला विचारलंय तर राजचे स्वराशी नाते काय. मग राज हा स्वराचा कोण आहे, तर बघा बायकोची मुलगी म्हणजेच काय, मुलगी स्वतःची, म्हणजे वडील आहेत ते. म्हणजे आता पर्याय क्रमांक 2 इज राईट आन्सर. आता याच्यामध्ये जर तुम्हाला इथे ऑप्शन असता दुसरा की एक्झॅक्ट सांगता येत नाही किंवा यापैकी नाही असं जर आलं तर तुमचा तो पर्याय बरोबर असता. का ते सांगतो. कारण काय सांगितलेलं आहे इथे, म्हटलेलं आहे राज हा कुमारचा मुलगा आहे. राज हा एकुलता मुलगा म्हटलेला आहे का, नाही. पण रजनी ही कुमारची कोण आहे, सून आहे. पण असं असू शकतं की कुमार यांना दुसरा एक मुलगा आहे आणि त्याची ही बायको असू शकते. ओके, मग राज काका होऊ शकतो स्वराचा, असंही होऊ शकतं. पण इथे दिलेलं नाही आहे त्याचा ऑप्शन. ओके, यवतमाळ एक्झामला हा पडलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा दिलेला नाही आहे. जर दिला असता तर तुमचं यापैकी नाही असं आलं असतं. ओके, तर काय किंवा एक्झॅक्ट सांगू शकत नाही असा ऑप्शन आला असता. पण इथे जर तुम्ही बघाल तर आन्सर वडील तुम्ही घेऊ शकता. म्हणजे याचा आन्सर काय आहे, वडील. ओके, नातेसंबंधावरच आहे, हेच तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे. मुलगा मुलगी आलेलं आहे. जर काहीच सांगितलं नाही किंवा आरशातल्या प्रतिमेकडे बघून तो असं म्हणतोय, तर त्यावेळेला फक्त प्रतिमा लिहून घ्या किंवा असं करा. त्याला गोल पण करू नका आणि सर्कल पण स्क्वेअर पण करू नका. मग ते ऑटोमॅटिक तुम्हाला पुढे जाऊन येणार असतं. ओके, आशा करतो तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते इम्पॉर्टंट वाटतंय आणि असंच आपण ही सिरीज आहे ते कंटिन्यू करत राहू, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये याचा खूप फायदा होईल. जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.